शुभ सकाळ सर्वांना, माझा नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे चहा ठेवण्यापासून. सकाळी उठले, ब्रश वगैरे झाला माझा करून आणि मी स्वतःसाठी चहा ठेवून घेतला, कारण मी उशिरा उठले होते. सर्वांचा चहा पिऊन झाला होता. इथे मी तांदूळ काढून घेत आहे भात मांडण्यासाठी आणि मग नंतर मी इथे भाजीचं काढून घेतलं आहे. भाजीचं सगळं मी इथे चिरून घेत आहे, कारण मी पालकचं वरण करणार आहे. त्याच्यामुळे पालक वगैरे मी आधीच चिरून ठेवणार आहे. अशा प्रकारे मी पालक वगैरे चिरली आणि माझ्या चहाला सुद्धा कढ आलेला आहे. माझा चहा झाला, चहा उतरवला आणि मी पालक वगैरे स्वच्छ धुवून घेत आहे आणि त्याला 5-10 मिनिट मी शिजवून घेणार आहे. चहा मी इथे प्लेटमध्ये टाकून घेतलेला आहे आणि चिरलेलं भाजीचं मी बाजूला करून ठेवलं आहे. इथे कुकर घेतला आहे. कुकरमध्ये मी डाळ टाकत आहे. रात्रीच मी डाळ भिजायला ठेवली होती आणि आता मी त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकून त्याला मी शिजायला ठेवून देणार आहे. 3-4 शिट्ट्या झाल्या की मी उतरवून घेणार आहे. आणि इथे आता मी कणिक मळायला पण घेतलेली आहे. कणिक मळून झाली आहे माझी. कणिक मळल्यानंतर त्याला मी बाजूला ठेवलं आणि मग इथे पालक आपली शिजून झाली होती, तर मग मी कुकर ठेवून दिला आहे आणि इथे लसूण काढून घेत आहे. लसूण जिरं वगैरे मी इथं चेंदून घेतलं आहे आणि मग पोळ्या टाकल्या. पोळ्या वगैरे माझ्या सगळ्या झाल्या होत्या, तर मग मी इथे कुकर उतरवून घेतला आणि डाळ शिजली का नाही ते बघून घेतलं. डाळ शिजली होती आणि कढईमध्ये तेल टाकून मी गॅसवर त्याला ठेवून घेतला आणि तेल तापलं की मी लगेच त्याच्यामध्ये मोहरी, कांदा वगैरे टाकून घेतलेला आहे. लसूण जिरं वगैरे टाकलं आणि थोडा वेळ त्याला परतून घेतलं मी. ते परतल्यानंतर मी तिथे सुकी मिरची टाकली आहे. सुकी मिरची टाकून झाले की हिरवी मिरची आणि मग नंतर टमाटर टाकून घेतले आहे. त्याला पण थोडं असं परतून घेतलं आणि 2 मिनिट त्याला मी झाकण ठेवून शिजवून घेत आहे. आणि शिजवल्यानंतर तुम्ही बघतच आहे का मी तिथे साफसफाई करत आहे. मला सवयच आहे, थोडा रेस्ट मिळाला का मी गॅस ओटा पुसतच असते नेहमीच. आणि हा दोघी आमच्या नाश्ता करत आहे, दूध बिस्किट खात आहे आणि दूध बिस्किट खाता खाता टी व्ही बघत आहे. त्यांना म्हटलं थोडं लवकर करा, आज झोपून लेट उठलं होतं, त्याच्यामुळे त्यांना सांगत होते की लवकर करा, पण त्या काही करतच नव्हत्या. आणि वरणाला उकळी येईपर्यंत म्हटलं तिच्या पहिले टिफिन वगैरे भरून घ्यावं, पाणी बॉटल वगैरे तयार करून ठेवावं. ती मी भूमीची बास्केट भरायला घेतली तर बघते तर तिचा बास्केट तुटलेला होता. मग काय, 2च दिवस तिच्या शाळेला बाकी आहे, तर म्हटलं नवीन कशाला घ्यायची, म्हणून मी घेतलीच नाही. तसंच त्याला ठेवलं आणि मग नंतर या मोठीचं खाऊन झालं होतं, तर एकीचं व्हायचंच होतं. मग मी ते जुगाड केलं आणि बास्केटला थोडं मी स्टॅपलरनी मारून दिलं आणि नंतर तिची आंघोळ वगैरे करून दिली. आंघोळ करून दिल्याच्या नंतर बघतच आहे ती कशी टी व्ही बघायसाठी कशी करत आहे आणि हा तिचा खेळण्याचा पसारा आहे. तिला म्हटलं चल 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 तर ऐकतच नव्हती. तिची कशी बशी मी तयारी करून दिली आणि युनिफॉर्म वगैरे घालून दिला आणि तिला मी सांगत होते पेपरमध्ये काय येणार आहे आणि पेपर मग कसा सोडवायचा हे वगैरे तिला मी सांगितलं आणि सांगत होते. तर तिचं बघा काहीतरी वेगळंच चालू आहे. तिला चल म्हटलं, बास्केट वगैरे घेतली आणि ती बाहेर निघाली. मी तिला शाळेमध्ये सोडून आल्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवायच्या बॉटला वगैरे सर्व भरून घेतल्या आणि मग नंतर मी आंघोळीला गेले, कारण आज पापड टाकायचे होते. त्याच्यामुळे आज कामं पण लवकर झाले होते आणि माझी आंघोळ पण लवकरच झालेली होती. तुम्ही बघू शकता इथे पापडाचं शिजत आहे. लवकरच आंघोळ वगैरे झाली होती, तर म्हटलं चला कपडे पण धुवून टाकावा आणि सोबतच मी कपडे पण धुवून घेतले आहे. कपडे धुवून झाले माझे आणि मग नंतर मी तुळशीला वगैरे पाणी घालून घेतलं. तुळशीला पाणी घातलं आणि देव पण मी धुवायला घेतले. गंगारीमध्ये सगळे देव टाकून घेतले आणि आंघोळ घालून दिली. एक देव मी बाहेर काढून घेतले, पुसून घेतले आणि देवघरामध्ये मी ठेवून दिले. देवघर वगैरे मी स्वच्छ धुवून टाकले. एक करून सगळ्या मूर्तीला, फोटोला मी हळदी कुंकू लावून घेतले. दिव्यामध्ये वात वगैरे घालून तेल वगैरे टाकून मी आधीच रेडी करून ठेवले आणि मग नंतर रांगोळी वगैरे टाकून घेतली. रांगोळी टाकून झाली आणि रांगोळीला सुद्धा हळदी कुंकू वाहून घेतले आणि दिवा वगैरे मी लावून घेतला. इथे अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतली आणि मी देवाला नमस्कार केला. देवाला नमस्कार करून मी तुळशीला वगैरे पाणी टाकून घेतलं आणि हळदी कुंकू वाहून अगरबत्ती लावून घेतली आणि मग नंतर मी माझ्या रूममध्ये आले. मला बाहेर जायचं होतं, तर मी इथे पटकन तयार झाले. तर आजच्यासाठी फक्त इतकंच होतं. व्हिडिओ कसा झाला ते तुम्ही कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.